मुंबईसह कोकण आणि नाशिकमध्ये पहाटेपासून दमदार पाऊस सुरू आहे। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, तर नाशिकमधील धरण साठ्यात वाढ झाली आहे। गंगापूरसह नाशिकमधील इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। नाशिकच्या धरणांमधून मराठवाड्याकडे आता 39,179 क्युसेक वेगाने विसर्ग वाढवला गेला आहे। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे धरणांमधून मराठवाड्याकडे पाण्याचा विसर्ग वाढवला गेलेला आहे। नाशिकच्या धरणांमधून विसर्ग वाढवलाय। गोदाकाठचं मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। दुतोंड्या मारुतीच्या सुद्धा अगदी कमरेपर्यंत पाणी आल्याचं दिसतं। हे दोन्ही दृश्य आपण बघतोय। गोदाकाठची मंदिरही पाण्याखाली गेलेली आहेत। धरणांमधून मोठा विसर्ग वाढवला गेलेला आहे, त्यामुळे धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे। पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं मोठी वाढ झालेली आहे पाण्यात। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, पुन्हा एकदा विसर्ग वाढवल्याचं दिसतंय, सध्या काय स्थिती आहे? प्रशासनाकडून कशा सूचना देण्यात आलेल्या आहेत? माधुरीकर, तर 2 दिवसांपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू होती आणि त्या सगळ्या दरम्यान विविध धरणांमधून विसर्ग केला जात होता। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिकच्या धरणांमधून जवळपास 4,500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता। मात्र जो पावसाचा जोर वाढवण्यात आलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। जवळपास नाशिकमधील 5 ते 6 धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि इतर जवळपास 8 ते 10 धरणं जी आहेत ती 60% अधिक भरलेली आहे। आणि असं सगळं असताना नाशिक शहराला जो पाणी पुरवठा करणारे जे गंगापूर धरण आहे त्या गंगापूर धरणातून देखील विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। दारणा धरणातून देखील विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या सगळ्या दरम्यान मराठवाड्याला ज्या ठिकाणाहून पाणी जातं त्या नांदूर मधमेश्वर धरणातून जवळपास 39,000 क्युसेक वेगाने विसर्ग केला जातो। त्यामुळे हा मोठा विसर्ग आहे। येत्या काळामध्ये हा विसर्ग वाढवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। असं सगळं असताना मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब जरी असली तरी दुसऱ्या बाजूला नाशिक शहरामध्ये जवळपास 24 तास उलटून गेले संततधार सुरू आहे। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं अशा सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। माधुरी, नक्कीच किरण, यापुढील अपडेट सुद्धा आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नाशिकमध्ये पावसाची अगदी पहाटेपासून संततधार आपल्याला पाहायला मिळते आहे, त्यामुळे धरणांमध्ये मोठा पाणीसाठा वाढलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्याकडे विसर्ग वाढवला गेलेला आहे। गोदाकाठची मंदिरही पाण्यात गेल्याची स्थिती सध्या नाशिकमध्ये निर्माण झाली आहे।